ती वेस पाडायची भूमिका हे जे काही लोकांची आहे की महात्मा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी जागा, तर आमचं क्लिअर म्हणणं आहे ना, ही जागा मागण्याच्या बाबतीत मीच महानगरपालिकेमध्ये 27/9/2022 मी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या आधारावर त्याचा अंदाजपत्रक तयार झालेलं आहे. त्याच्या आधारावर ते काम सुरू होणार आहे. पण काम सुरू करताना आमचं म्हणणं आहे की कुठलीही वेस पाडून किंवा कुठलीही वास्तू पाडून, ऐतिहासिक वास्तू पाडून आपले जे महात्माजी फुले आहेत, सावित्रीबाई फुले त्यांचे तिथं पुतळ्याची उभारणी करू नये. आमचं क्लिअर म्हणणं आहे, कलेक्टर साहेबांना तेच बोललोय आम्ही की जिल्हा क्रीडा संकुल समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि महात्मा फुले शाळेसमोर 13,000 स्क्वेअर फुटाचा मोकळा भूखंड आहे. त्या ठिकाणी जे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना अभिप्रेत आहे शैक्षणिक कार्य, हे तिथं करता येईल. अजून तिथं वाचनालय करता येईल, लायब्ररी करता येईल, तिथं अभ्यासिका होईल आणि तुमचं मोठं स्मारक होईल. तिथं त्या ठिकाणी करा. विषय माळ्याडा वेस ही वाचली पाहिजे आणि त्याच्या संदर्भात आम्ही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी देखील माननीय आयुक्त डांगे यांनी जे जाहीर प्रकटन केलं त्यावेळेस नगरकरांचा, माळ्याडाकरांचा जो रोष त्यांनी पाहिला, त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी तुर्तास हा विषय मी थांबवलेला आहे आणि परत एकदा या विषयाने डोकं वर काढलेलं आहे. माळ्याडाची वेस ही राहिली पाहिजे. 400 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे आणि खरं तर अहिल्यानगर हे आपण एकीकडे म्हणतो ऐतिहासिक नगर, शहराच्या ज्या खुणा आहेत त्याच पुसण्याचं काम आणि त्याच्याही पेक्षा जास्त माळीवाडा हे नाव पुसण्याचं काम काही लोकांच्या डोक्यात दिसतं.